नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। 4 जून जवळ येतोय, प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत। 4 जून जवळ येतोय, लोकसभेच्या निकालाबद्दल आपल्याला उत्सुकता आहे। महाराष्ट्रातलं सगळं मतदान झालेलं आहे। 48च्या 48 जागांचे निकाल जे आहेत ते कधी येतात याची उत्सुकता उमेदवारांना आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला आहे आणि सर्वसामान्य मतदारांना आहे। महाराष्ट्रातल्या 48 जागांवर नेमकं काय होईल याच्याबद्दल अनेकांची अनेक मत आहेत। निवडणूक सुरू झाली त्यावेळी आपल्याला 45 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आणायच्या आहेत आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केलं होतं। 2019च्या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महायुतीला त्यावेळी 42 जागा मिळालेल्या होत्या। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना अवघ्या 6 जागा मिळालेल्या होत्या। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीला घवघवीत बहुमत मिळालेलं होतं आणि त्याच प्रकारच्या बहुमताची अपेक्षा यावेळी देखील भारतीय जनता पक्षाला आहे। त्यावेळेचं जे बहुमत होतं त्यापेक्षा अधिक मतं आम्ही मिळवू शकू, त्यापेक्षा अधिक मोठं यश आपण मिळवू शकू, अशा प्रकारचा आत्मविश्वास सुरुवातीला महायुतीचे एक प्रमुख घटक असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला। एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवारांनी सांगितलं की आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करू। देवेंद्र फडणवीसांनी आकडा सांगितला नाही, पण मागच्या वेळी 42 जागा मिळालेल्या होत्या आणि त्यापेक्षा अधिक यश जे आहे ते यावेळी आपल्याला मिळेल अशा प्रकारे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। थोडक्यात 2019च्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीला महाराष्ट्रात लोकसभेच्या 42 जागा मिळालेल्या होत्या आणि यावेळी त्यापेक्षा अधिक जागा त्यांना मिळतील असा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व राज्यातलं आणि केंद्रातलं आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्रमंडळ म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी बोलून दाखवलेलं आहे। ग्राउंडवरची रियालिटी नेमकी काय, ग्राउंडवर नेमकं वातावरण कसं आहे हे बघणं आवश्यक आहे। म्हणजे ज्यावेळी निवडणुकीची सुरुवात झाली, फॉर्म भरायला सुरुवात झाली, लोक उत्साहानं घराबाहेर पडायला सुरुवात झाली, लोकांमध्ये निवडणुकीचं वातावरण संचारलं, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला वाटतं आहे तेवढं बहुमत मिळणार नाही। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्वी इतक्या 48 जागांपैकी 42 जागांवर यश मिळणार नाही अशी भावना अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली। भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते मात्र आम्ही 48च्या 48 जागाही महाराष्ट्रात निवडून आणू शकू अशा आविर्भावात बोलत होते आणि अशा आविर्भावामध्ये माध्यमांना सामोरे जात होते। महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस, महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची चांगली तयारी सुरू केली। निवडणूक लढवण्याची नुसती तयारी सुरू केली नाही तर ग्राउंडवर या तीनही पक्षांनी एकत्रितपणानं मोठं काम सुरू केलं। तरीही यांचं स्वतःचं वैयक्तिक मत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये किमान निम्म्या जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळाव्यात आणि निम्म्या जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळाव्यात, निवड्या जागांवर त्यांचे उमेदवार निवडून यावेत एवढीच भावना त्यांची होती आणि या भावनेतून त्यांनीही प्रचाराला सुरुवात केली होती। महाराष्ट्रामध्ये धुव्वाधार प्रचार झाला। महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, महाराष्ट्रामध्ये अमित भाई शहा आले, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांनीही प्रचाराच्या मोठ्या सभा घेतल्या। त्यांच्यासाठी अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात आले, त्यांच्यासाठी राहुल गांधी आले, त्यांच्यासाठी प्रियंकाजी गांधी आल्या, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही प्रचार सभांचा धडाका लावला आणि महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालं। सर्वसामान्य माणसापर्यंत पोचण्यासाठी जे आहे ते सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले। जसजसा प्रचार वाढत गेला, जसजशी प्रचाराची रणधुमाळी वाढत गेली, जसजसं प्रचारामध्ये रंगत भरत गेली, तसतशी राजकीय नेत्यांची भाषा बदलत गेली। सुधीर मुनगंटीवार हे सुरुवातीला काहीसं चुकीचं बोलले, काहीच्या काँग्रेसबद्दलच्या काही वेगळ्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। ते बोलत असताना त्यांची जीभ घसरली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला विदर्भात किती जागा मिळतील याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली।
यावेळी विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला पुरेसं पोषक वातावरण नाही आहे, ही गोष्ट स्पष्ट झाली। विदर्भामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित आघाडी हे चांगली कामगिरी बजावत आहेत, हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्पष्ट झालं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। शरद पवारांच्या सभेला लोकांनी प्रचंड गर्दी केली। ग्राउंडवर सर्वसामान्य माणसांच्या स्तरामध्ये शरद पवारांना मिळणारा एवढा वाढता पाठिंबा हा शरद पवारांनाही अपेक्षित नसावा एवढा मोठा झाला। पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही सभांना उद्धव ठाकरे आले। उद्धव ठाकरे यांच्या सभांना खूप मोठी गर्दी जी आहे ती लोकांनी केली। उद्धव ठाकरे यांच्या सभांना मराठवाड्यामध्ये विशेष गर्दी झाली। कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभांना लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष पूर्ण फॉर्ममध्ये आले। छगनराव भुजबळांनी तर जाहीर करून टाकलं की शरद पवारांबद्दल आणि उद्धव ठाकरेंबद्दल लोकांना सहानुभूती आहे, त्यांचे पक्ष ज्या पद्धतीनं फोडले गेले त्यामुळं त्यांना लोकांचा वाढता पाठिंबा मिळतोय। पुन्हा छगन भुजबळ यांच्यावर त्यांच्या मित्रपक्षांनी टीका केली। शीर्ष नेतृत्वानं सांगितलं की निवडणुकीचा कालखंड आहे, असं बोलता येणार नाही, असं बोलू नका। आणि मग छगनराव भुजबळांना जाहीर करावं लागलं की लोकांचा पाठिंबा जो आहे तो सभांमध्ये दिसतोय, तो मतपेटीत परावर्तित होईल की नाही ह्याच्याबद्दल मी बोललेलो नाही, ह्याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही। तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं स्थान पूर्वीपेक्षा अधिक चांगलं राहील याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। मागच्या वेळी 6 लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळालेल्या होत्या। यावेळी ही संख्या नक्की वाढेल हे स्पष्ट झालेलं आहे। ही संख्या नक्की किती वाढेल याच्याबद्दल राजकीय विश्लेषकांमध्ये वेगवेगळी मतं आहेत। जेव्हा निवडणुका सुरू झाल्या, जेव्हा प्रचाराची रणधमाळी सुरू झाली, तेव्हा दस्तूर खुद्द शरद पवारांना असं वाटत होतं की निम्म्या जागा ज्या आहेत त्या दोघांना मिळतील। परंतु निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा संपली आणि शरद पवार जे आहेत ते स्पष्टपणानं सांगू लागले की आम्हाला 30 ते 32 जागा ज्या आहेत ते नक्की मिळतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंतराव पाटील यांनी सांगितलं की 35च्या दरम्यान आम्हाला जागा मिळायला काहीच हरकत नाही। हे बोलत असताना जयंत पाटील यांनी सांगितलं की ग्राउंडवरनं मला जिथून माहिती येते तिथले आमचे कार्यकर्ते जी माहिती सांगतायत त्याप्रमाणे हा आकडा आमचा कदाचित जास्त जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही 35पर्यंत जागा ज्या आहेत ते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळतील असं जाहीर केलं। पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की मी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांकडून फीडबॅक घेतो आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घेतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतो आहे आणि मला जो फीडबॅक मिळतो आहे तो असा मिळतो आहे की कदाचित आम्ही 40पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, परंतु 35 या आकड्यावर आम्ही थांबावं। शरद पवार 32 ते 35चा आकडा सांगतायत, पृथ्वीराज बाबा 32 ते 35चा आकडा सांगतायत आणि जयंत पाटील हे त्यापेक्षा अधिक आकडा सांगतायत। अशा वेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुका सुरू होत असताना निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 45 जागा जिंकणार असं सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 42पेक्षा आम्हाला अधिक यश मिळेल असं सांगणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता आकड्यांची भाषा बोलत नाहीत। आम्ही 40पेक्षा अधिक जागा जिंकू, आम्ही 45पेक्षा अधिक जागा जिंकू किंवा सर्वच्या सर्व 48 जागा महाराष्ट्रात आम्ही जिंकू, ही भाषा महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता बोलत नाही। मुंबईमध्ये 6 जागा होत्या, 6च्या 6 जागांवर जे आहेत ते जोरदार प्रचार झाला। पियुष गोयल हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे ते मुंबईमध्ये होते, कोळीवाड्यात फिरताना त्यांनी नाकाला रुमाल लावला आणि कोळीवाड्यातून ते पुढे गेले। लोकांनी त्यावर टीका केली की ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करायचं आहे तिथल्या कोळी बांधवांच्या माशांनी जर कोणाला त्रास होणार असेल तर असा लोकप्रतिनिधी संसदेत काय पाठवावा, असा लोकप्रतिनिधी लोकांच्या जवळ येईल का? लोकांनी त्याला मतदान केलं तरी ते लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता लोकांपर्यंत पोहोचू शकतील का? मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा प्रश्न होता, मुंबईमध्ये मराठी भाषिकांचा विषय होता। अशा परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये काही ठिकाणी लढत झाली। भारतीय जनता पक्षानं काही जागा लढवल्या। भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार दिले ते दोनही उमेदवार जे आहेत ते मराठी भाषिक नव्हते, त्याचाही मराठी भाषिक मतांवर परिणाम होईल। राज ठाकरे यांना त्यांनी मदतीला घेतलं। असं असताना सुद्धा मुंबईची ग्राउंड रियालिटी अशी आहे की मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि काँग्रेस पक्षाला जे आहे ते अधिक बहुमत मिळेल। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याची जागा आणि सांगलीची जागा
या 2 जागांवर भारतीय जनता पक्षाची अवस्था जी आहे ती अधिक सक्षम आहे. इतर ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था, काँग्रेस पक्षाची अवस्था सोलापूरसारख्या ठिकाणी, कोल्हापूरसारख्या ठिकाणी जी आहे ती अधिक चांगली आहे, हे स्पष्टपणाने दिसून येतं. उत्तर महाराष्ट्रामध्ये संमिश्र परिस्थिती राहील अशी परिस्थिती आहे. विदर्भामध्ये काँग्रेसचा गड विदर्भ होता पूर्वी, तसाच काँग्रेसचा गड आहे अशी परिस्थिती राहील. आणि मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठं यश मिळेल. एक रावसाहेब दानवेंची जागा सोडली तर मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एक मोठी लाट जी आहे ती यावेळी बघायला मिळाली. छगन भुजबळांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या लोकांना शरद पवारांबद्दल सहानुभूती वाटते, महाराष्ट्रातल्या लोकांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती वाटते आणि या सहानुभूतीची एक लाट निर्माण झालेली आहे. ही गोष्ट तर खरीच आहे, पण त्याहीपेक्षा प्रचलित राजकीय व्यवस्थेविरुद्ध लोकांच्या मनामध्ये कमालीचा संताप आहे, कमालीचा राग आहे आणि तो राग व्यक्त करण्याकरता लोक मतपेटीचा आधार घेतील अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एकूण जागा किती मिळतील ह्याच्याबद्दलचा विचार करत असताना या सगळ्या राजकीय परिस्थितीचा विचार केला, या सगळ्या राजकीय वातावरणाचा विचार केला. शरद पवारांनी केलेला प्रचार, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा संयमी प्रचार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नितीन गडकरींसारख्या मोठ्या नेत्यालाही प्रचारापासून दूर ठेवण्याचा प्रकार, हा जर सगळा प्रकार बघितला तर भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश महाराष्ट्रात मिळणार नाही हे नक्की. 24 जागा त्या महायुतीला मिळतील आणि 24 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा प्रकारही महाराष्ट्रात होणार नाही, याबद्दल सुद्धा तज्ज्ञ राजकीय विश्लेषक आता सांगायला लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड राहील. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला किमान 30 जागा मिळतील आणि हा आकडा जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये 35पर्यंत जाऊ शकेल. कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल, अधिक चांगली परिस्थिती असेल तर हा आकडा 38 ते 40पर्यंत जाऊ शकेल. मुंबईमध्ये मतदान करत असताना मुंबईच्या मतदानामध्ये मतदानाची गती जी आहे ती लांबवली गेली. मतदार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर मतदान केंद्राच्या बाहेर जाऊन उभे राहिले आणि मतदारांनी रात्री 8पर्यंत 9पर्यंत मतदान केलं. हा सगळा प्रकार जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध गेलेला प्रकार आहे. म्हणजे लोकांची या 2 नेत्यांबद्दल असलेली सहानुभूतीची लाट, अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, भारतीय जनता पक्षानं गेल्या 10 वर्षामध्ये न केलेली आश्वासनांची पूर्तता, वाढलेलं भ्रष्टाचाराचं प्रमाण, वाढलेली महागाई याला उत्तर नसणं, यामुळं लोकांनी वेगळा पर्याय महाराष्ट्रात शोधलेला आहे. वेगळा पर्याय महाराष्ट्रात लोक पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रचलित सरकार काही करू शकत नाही हेही लोकांना नक्की झालेलं आहे. कांद्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांना एका उठून घोषणा दिल्या. ही गोष्ट सर्वसामान्य माणसाच्या भावनांचं उद्रेक जे आहे ती स्पष्ट करणारी आहे. त्यामुळं राजकीय विश्लेषकांनी काही सांगू देत, महाराष्ट्रामधली परिस्थिती जी आहे ती विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये ती भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहे. विदर्भामध्ये काँग्रेसची लाट होती, मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लाट होती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे लोकांनी. शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री असताना, युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना आणि शरद पवार जे आहेत ते येस काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांना जो प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळत नव्हता, जो प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळत होता, त्यापेक्षा अधिक प्रतिसाद यावेळी लोकांनी शरद पवारांना दिलेला आहे हे विसरता येणार नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये जे ती काट्याची लढत होईल आणि काट्याची टक्कर होईल आणि तिथं कदाचित समान मतं पडली जातील, कदाचित समान जागा येतील. कोकणामध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पारडं जड आहे असं म्हणावं लागतं. मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीला अभूतपूर्व यश मिळेल. या सगळ्या गोष्टीचे जर एकत्र अंदाज काढले तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला किमान 30 आणि कमाल 38पर्यंत जागा मिळायला हरकत नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे आहे ती एकही जागा महाराष्ट्रात मिळणार नाही असे अंदाज निवडणुकीपूर्वीच जे आहेत ते अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि एक्झिट पोलनं व्यक्त केलेले आहेत. ते खरे ठरतील याची दक्षता अजित पवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे असं स्पष्टपणानं जाणवतं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अवस्था फारशी वेगळी नाही आहे. कल्याणला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची सीट ही बऱ्यापैकी प्रमाणामध्ये जी आहे ती लीडवर येईल. इतर ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची अवस्था जी आहे ती धोक्यात आहे.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये नारायणराव राणे यांची अवस्था अत्यंत कठीण आणि बिकट झालेली आहे अशी ग्राउंडवरची रियालिटी सांगते. ग्राउंडवरची रियालिटी सांगणारे कार्यकर्ते जे आहेत ते पैजा लावायला तयार आहेत. ग्राउंडवरची रियालिटी सांगणारे सर्वसामान्य मतदार जे आहेत ते हिरिरीनं आपली मतं मांडत आहेत. परंतु सर्वसामान्य माणसाला बदल अपेक्षित आहे. सर्वसामान्य माणसाला काहीतरी वेगळं होणं हे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये 2 अंकी आकडा गाठू शकेल असं दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी 10 पेक्षा अधिक खासदार होते, 13 खासदार होते. ही एकनाथ शिंदेंकडची खासदारांची संख्या ही सुद्धा एका अंकामध्ये गेलेली असेल. आणि अजित पवार जे आहेत ते लोकसभेमध्ये जे आहेत ते खासदार शून्य पक्षाचे जे आहेत ते अध्यक्ष झालेले असतील. राज ठाकरे ह्या सगळ्यांपेक्षा सुखी आहेत. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. एका कार्यकर्त्यानं या बिनशर्त पाठिंब्याबद्दल जे आहे ते मोठं गमतीशीर भाष्य केलेलं होतं की बिनशर्त पाठिंबा जो आहे तो राज ठाकरे यांनी दिलेला आहे असं तो बोललेला होता. राज ठाकरे यांच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिकांमुळं राज ठाकरे यांच्या या पाठिंब्याचा उपयोग महायुतीला झालेला नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर युवकांचा आक्रोश, शेतकऱ्यांना झालेला त्रास व्यक्त करण्याकरता शेतकऱ्यांनी मतपेटीकडं जाण्याचा केलेला प्रयत्न, सर्वसामान्य नागरिकांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल वाटलेली सहानुभूती आणि भारतीय जनता पक्षाचा कारभार या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता महाराष्ट्रामध्ये महायुतीला पूर्वी इतकं यश मिळणार नाही आणि महाविकास आघाडीला भरघोस बहुमत मिळेल अशी परिस्थिती दिसते आहे. नक्की आकडा सांगायचा तर 30पेक्षा जास्त आणि 38 ते 40च्या दरम्यान महाविकास आघाडी येऊन स्थिरावेल हे आजच्या घटकेला नक्की आहे. तरीही आपल्याला वाट बघायची ती 4 जूनची. तोपर्यंत आपण नक्की थांबूया आणि काय होतं हे पाहूया. जय भवानी, जय शिवाजी. संकल्प न्यूज मराठी, माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं. www